नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 5 जून रोजीचा नियोजित अयोध्या दौरा स्थगित करण्यात आलेला आहे। स्वतः राज ठाकरे यांनी ट्विट करून हा दौरा तुर्तास स्थगित झाल्याची माहिती दिली आहे। हा दौरा जरी स्थगित करण्यात आलेला असला तरी रविवारची पुण्यातली सभा मात्र होणार आहे। या सभेत दौऱ्याबाबतची अधिक माहिती देऊ असं राज ठाकरेंनी आपल्या ट्विटमधून स्पष्ट केलेलं आहे। प्रकृतीच्या समस्यांमुळे राज यांचा हा बहुचर्चित दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। राज ठाकरेंचा बहुचर्चित आणि नियोजित अयोध्या दौरा तुर्तास स्थगित करण्यात आल्याचं स्वतः राज ठाकरे यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे। दौरा स्थगित केल्यासंदर्भातली कारण सभेमध्ये सांगू असं सूचक ट्विट राज ठाकरेंनी केलेलं आहे। पाच जूनला राज ठाकरेंचा हा नियोजित अयोध्या दौरा होता, जो आता स्थगित करण्यात आलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर संजय राऊत यांनी त्यावरून खोचक टोला लगावलाय। आम्हाला विचारलं असतं तर राज ठाकरेंना मदत केली असती असं संजय राऊत म्हणाले। महाराष्ट्रातील नेत्यांचा आपल्या फायद्यासाठी भाजप नेहमीच वापर करून घेत आल्याची टीका संजय राऊत यांनी यावेळेला केलेली आहे। इतर पक्षाचे काही कार्यक्रम तिकडे होते आणि आपल्या माध्यमातून मला समजते की त्यांनी ते रद्द केले 5 जूनचा वगैरे कार्यक्रम। पण त्यांना जर काही सहकार्य हवं असतं तर आम्ही नक्की दिलं असतं 5 जूनच्या कार्यक्रमासाठी, कारण शेवटी अयोध्या आहे। अयोध्येमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग आहे आणि अयोध्येत शिवसेनेचं नेहमीच स्वागत केलेलं आहे। अयोध्येच्या जनतेने, साधू संतांनी, अयोध्येच्या राजकारण्यांनी आपल्या उत्तर प्रदेशमधल्या। पण मला असं कळलं की ती आता जात नाही आहे। काय अडचणी आहेत मला माहीत नाही। भारतीय जनता पक्षानं असं त्यांच्या बाबतीत का करावं, हे चुकीचं आहे। प्रत्येक वेळेला भारतीय जनता पक्ष अशा प्रकारचा खेळ करतं आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना वापरून घेतं त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी। त्यातलाच हा प्रकार मला दिसतो आहे। पण ठीक आहे, यातून एक शहाणपण जर काही लोकांना आलं तर बरं होईल, कारण यात नुकसान महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं होतं। दौरा स्थगित झाल्यानंतर आता संजय राऊत यांनी यावर निशाणा साधलेला आहे। आम्हाला विचारलं असतं तर राज ठाकरेंना मदत केली असती असं संजय राऊत म्हणालेत। आणि यासोबतच महाराष्ट्रातल्या नेत्यांचा आपल्या फायद्यासाठी भाजप नेहमीच वापर करून घेत आल्याची टीका सुद्धा संजय राऊत यांनी यावेळेला केलेली आहे। 5 जूनला राज ठाकरेंचा नियोजित अयोध्या दौरा स्थगित करण्यात आल्याचं स्वतः राज ठाकरेंनी ट्विट करून सांगितल्यानंतर आता त्यावर राजकीय प्रतिक्रिया देखील येताना दिसतायत। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दौरा स्थगित झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना भाजपवर टीका केलेली आहे। सोबतच मनसेला राज ठाकरेंना खोचक टोले देखील लगावले। आम्हाला विचारलं असतं तर राज ठाकरेंना मदत केली असती असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। शिवसेनेला मानणारा एक खूप मोठा वर्ग अयोध्येमध्ये आहे, उत्तर प्रदेशात आहे। त्यामुळे आम्ही नक्कीच राज ठाकरेंना मदत केली असती, सहकार्य केलं असतं, असंच एकंदरीत संजय राऊत यांचं म्हणणं आहे। मात्र यावेळेला संजय राऊत यांनी भाजपवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही असंच दिसतं आहे। महाराष्ट्रातल्या नेत्यांचा आपल्या फायद्यासाठी भाजपनं नेहमीच वापर करून घेतलाय, अशा आशयाची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे। राज ठाकरेंचा हा अयोध्या दौरा तुर्तास स्थगित करण्यात आल्याचं आपण पाहतो आहोत। तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा होणार आहे आणि 15 जूनला आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर
आमची तयारी सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। तिथं ते इस्कॉन मंदिराला सुद्धा भेट देणार आहेत, तसं त्यांना निमंत्रण आलेलं आहे। तसंच आदित्य ठाकरे तिथं काही प्रमुख लोकांनाही भेटणार असल्याचं संजय राऊत यांनी यावेळेला सांगितलेलं आहे। शिवसेनेची अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी सध्या सुरू असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय। आम्ही 15 जूनला चाललो। आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा अयोध्येचा दौरा म्हणजे दर्शनाचा, फक्त दर्शन। ते काय राजकीय शक्ती प्रदर्शन, आव्हान प्रति आव्हान नाही। आम्ही आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्यांना दर्शनाला यायचं ते येतील आणि त्यासाठी तयारी सुरू आहे। 15 जूनला आदित्य ठाकरे येतील, दर्शन घेतील रामलल्लांचं। इतर काही त्यांच्या गाठीभेटी आहेत, त्या इस्कॉनच्या मंदिरालाही तिकडला भेट देणार आहेत। दरम्यान रवी राणा आणि संजय राऊत यांच्या एकत्रित फोटोबाबत राऊत यांना विचारलं असता त्यांनी हा एक शासकीय कार्यक्रम होता आणि अनेक खासदार त्यामध्ये असतात, आम्ही फक्त संसदीय कामांवर लक्ष देतो आणि याच अनुषंगाने चर्चा झाल्याचं सांगितलंय। एक शासकीय कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये कोण असतं कोण नाही असतं काही आम्ही पाहत नाही। अनेक खासदार त्याच्यामध्ये असतात, देशभरातले खासदार असतात, त्याच्यामुळे आम्ही ते फक्त संसदीय कामावर लक्ष देतो। पुढची एक बातमी बघूया। भाजपचे आमदार योगेश सागर यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहिल्याचं समजतं आहे। बेस्टच्या कंत्राटी कामगारांच्या मुद्द्यावर हे पत्र त्यांनी लिहिलं आहे। बेस्टच्या कंत्राटी कामगारांच्या थकीत वेतनाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठीचं हे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे। पालिका कंत्राटी कर्मचारी वेतन हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे। सोबतच भविष्य निर्वाह निधी घोटाळ्यासंदर्भात सुद्धा काही आरोप त्यांनी केलेले आहेत। आपण हे पत्र आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत। योगेश सागर यांनी थेट केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनाच पत्र लिहून या सगळ्या मुद्द्यांवर दखल घेण्याची मागणी केलेली आहे, हे प्रश्न सोडवण्याची मागणी केलेली आहे। बेस्टच्या कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे। बेस्टच्या अनेक डेपोमध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांचं जे थकीत वेतन आहे ते अजूनपर्यंत मिळालेलं नाही आणि त्या अनुषंगाने त्यांनी बंद देखील पुकारलेला होता। या संदर्भात योगेश सागर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। जवळजवळ 200 कोटी रुपये या गरीब आणि उपाशी राहणाऱ्या परिवारांच्या कर्मचाऱ्यांच्या पोटातून काढून कंत्राटदारांच्या घशात घालण्याचं काम आणि त्याच्यामध्ये टक्केवारी मिळण्याचं काम हे महापालिकेचे अधिकारी आणि महापालिकेची सत्ताधारी शिवसेनेने मिळून केलंय। मी केंद्रीय मंत्र्यांकडे आणि केंद्रीय श्रम आणि रोजगार खात्यांकडे या संदर्भात न्यायाची मागणी केली आहे आणि आपल्याकडे हा प्रश्न मांडला आहे। माझा विश्वास आहे की त्या कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळेल आणि केलेल्या गुन्ह्याची सजा त्या व्यक्तीने मिळेल। तर आपण पाहिलं योगेश सागर यांनी नेमकी आपली भूमिका मांडलेली आहे। केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना त्यांनी पत्र लिहून बेस्ट कंत्राटी कामगारांच्या थकीत वेतनाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलेलं आहे। वेतनाचा हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला आहे। सोबतच पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित करत भविष्य निर्वाह निधी संदर्भात घोटाळा झाल्याचा आरोप करत या पत्रात अनेक बाबी नमूद केलेल्या आहेत। पावसाळा आता तोंडावर आलेला असताना भुसावळ शहरामध्ये अद्याप नालेसफाई झालेली नाही। नालेसफाईच्या बाबतीत नगरपालिका प्रशासन सुस्त असल्याचंच दिसून येत आहे। त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे। पावसाळ्याच्या आधी ही नालेसफाई झाली नाही तर पाणी तुंबून नागरिकांच्या घरांमध्ये हे पाणी शिरण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते। नालेसफाईच्या बाबतीत भुसावळचं प्रशासन अजूनही सुस्तच असल्याचं दिसतं आहे। आपण ही दृश्य पाहतो आहोत। ठिकठिकाणी भुसावळमध्ये ही अशीच दृश्य पाहायला मिळतात। नाले कचऱ्याने गच्च भरलेले आहेत, गाळ साचलेला आहे आणि अजूनही कोणत्याही प्रकारची हालचाल प्रशासनाकडून होत नाहीये। नालेसफाईच्या कामांना सुरुवात झालेली नाहीये आणि त्यामुळे पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचून नागरिकांच्या घरात हे पाणी शिरण्याची शक्यता आता व्यक्त होतीये।
उल्हासनगरमध्ये पावसाळ्यापूर्वी केल्या जाणाऱ्या नालेसफाईला अजून सुरुवातच झालेली नाही, कारण नालेसफाईची पालिकेनं अजून निविदा प्रक्रियाच पूर्ण न केल्याचं समोर येत आहे। त्यामुळे ही निविदा प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत नालेसफाई सुरू होणार नाही। आणि या सगळ्यानंतर आता शहरातले जे नाले कचऱ्यानं तुडुंब भरलेले आहेत, गाळ साचलेला आहे, ही नालेसफाई नेमकी केव्हा सुरू होणार असा प्रश्न उल्हासनगरचे नागरिक आता उपस्थित करतायत। पाऊस सुरू झाल्यावर ज्या अडचणींना सामोरं जावं लागेल त्याचं काय, असेही अनेक प्रश्न नागरिकांनी आता उपस्थित केले। पालिकेनं अजून निविदा प्रक्रियाच पूर्ण केलेली नाही, त्यामुळे नालेसफाई उल्हासनगरमधली अजून सुरूच झालेली नाही। त्यामुळे ही नालेसफाई केव्हा सुरू होणार, हा कचरा, ही घाण नाल्यातली केव्हा साफ केली जाणार असा प्रश्न उल्हासनगरचे नागरिक आता उपस्थित करतायत। पावसाळ्याआधी जर ही नालेसफाई झाली नाही तर पावसाळ्यात नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागू शकेल, नागरिकांच्या घरात पाणी शिरू शकेल। आणि या सगळ्या शक्यता लक्षात घेता आता तरी उल्हासनगर पालिका प्रशासनानं तातडीनं हालचाल करून निविदा प्रक्रिया पूर्ण करावी आणि नालेसफाईला सुरुवात करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। नालेसफाईचा कशा पद्धतीनं बोजवारा उडालाय, उल्हासनगरमधलं हे ढळढळीत वास्तव न्यूज 18 लोकमत तुमच्या समोर आणतंय। शहरातले नाले हे कचऱ्यानं, घाणीनं तुडुंब भरलेले आहेत। उल्हासनगरमध्ये ही नालेसफाई नेमकी केव्हा सुरू होणार असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करतायत। नालेसफाईच्या बाबतीत आमची ही कार्यवाही वर्षभर सुरू असते, त्यामुळं असं म्हणता येणार नाही की नालेसफाई होणारच नाही किंवा पावसाळ्यापूर्वी झालेलीच नाही। तिसऱ्या टप्प्यातली नालेसफाई आमची सुरू आहे आणि आता ही दुसऱ्या म्हणजे नवीन आर्थिक वर्षामधली आहे, ती निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्यामुळं की या पावसाच्या अगोदर आम्ही ती नक्कीच पूर्ण करू। यंदा पावसाळा हा लवकर सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत, त्यामुळे प्रत्येक प्रशासन जे आहे ते नालेसफाई करण्याकडे व्यस्त आहेत। मात्र उल्हासनगर महापालिका एक अशी महापालिका आहे की पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कोणतीही निविदा प्रक्रिया या ठिकाणी अजून राबवली गेलेली नाही आहे। निविदा प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती पालिका प्रशासनाकडून दिली जाते, त्यामुळे नालेसफाई तर दूरच निविदा प्रक्रियामध्ये उल्हासनगर महापालिका प्रशासन अडकलेलं आहे। उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीमध्ये 48 नाले आहेत, त्याच्यामधले 10 नाले जे आहेत ते मोठे आहेत आणि इतर जे नाले आहेत ते छोटे आहेत। मात्र उल्हासनगर महापालिकेला जर पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई करायची असेल तर जवळजवळ 1 महिना त्यांना लागेल, कारण शहरातील जे नाले आहेत ते कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत। सध्या हा जो नाला आपण पाहताय तो कैलाश कॉलनी परिसरातील कुर्ला कॅम्प रस्त्याकडे जाणारा हा नाला आहे आणि हा नाला प्रचंड कचऱ्याने भरलेला आहे। त्याच्यामुळे जर 1-2 दिवसांनी या ठिकाणी पाऊस आला तर काय परिस्थिती उद्भवू शकते याचा अंदाज आपण करूयात, कारण जर पाऊस पडला तर या नाल्यातील सगळं पाणी जे आहे ते नागरी वस्तीत घुसणार आहे आणि नागरिकांना याचा मोठा त्रास होणार आहे। त्यामुळे उल्हासनगर महापालिका प्रशासन नक्की करतंय काय, कारण पावसाळ्यापूर्वी जर नालेसफाई करायची होती तर निविदा प्रक्रियेला एवढा उशीर का लागला आणि निविदा प्रक्रिया अजून सुरू असेल तर ही नालेसफाई कधी होणार आणि नागरिकांच्या घरात या नाल्याचं पाणी जाईल का, असा संतप्त सवाल इथले नागरिक करताना दिसत आहेत। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर। येत्या 5 जून रोजी महाराष्ट्रात तळ कोकणात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे। अंदमानमध्ये 16 मे रोजी दाखल झालेल्या मान्सूनचं केरळमध्ये 27 मे रोजी आगमन होण्याचा देखील अंदाज व्यक्त केला गेला आहे। यंदा मराठवाड्यात सर्वसामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे। संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता एकूणच समाधानकारक पाऊस बरसेल अशी शक्यता वर्तवली गेली आहे। महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात प्रामुख्यानं बाष्पयुक्त वारे दाखल होत असल्यानं या भागात पाऊस हजेरी लावतोय। गुरुवारी सोलापूर, सांगली, जालना, उस्मानाबाद, चंद्रपूर, यवतमाळसह दक्षिण कोकणातही काही भागात पूर्व मोसमी पाऊस बरसला। राज्यातल्या अनेक भागांमध्ये पूर्व मोसमी पावसानं हजेरी लावली आणि यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। चिपळूणसह गुहागरमध्ये रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती। सकाळपासूनच वातावरण ढगाळ असल्यानं आजही पावसाची शक्यता वर्तवली जाते। सोलापूर जिल्ह्यात सुद्धा ग्रामीण भागात खास करून पावसाचा जोर जास्त दिसला। वादळी वाऱ्यांसह ढगांच्या गडगडाटात हा पाऊस झाल्यानं ऐन उन्हाळ्यात
पावसाळा असल्यासारखं दृश्य दिसलं। तर जालन्यात सुद्धा मुसळधार पाऊस झाला। यावेळेला शहरातल्या अनेक भागांमधला वीज पुरवठा सुद्धा खंडित झालेला होता। सांगली जिल्ह्यात सुद्धा काल संध्याकाळपासून पावसाचा जोर कायम आहे। वादळी वाऱ्यासह सांगलीत जोरदार पाऊस बरसलाय। जत या दुष्काळी भागातही पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। अनेक नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागलेत। वळसंग ते पाचापूर पुलावरून पाणी गेल्यानं रस्ता बंद झालेला आहे। पुलावरून पाणी गेल्यानं जत पूर्व भागात संपर्क तुटलेला आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। किरण, सांगलीत पावसाचा जोर जास्त असल्याचं बघायला मिळतंय। भर उन्हाळ्यात पावसाळी स्थिती अनुभवायला मिळतेय आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन काहीसं विस्कळीत सुद्धा झालंय। किरण, सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगताय? नक्कीच सांगलीमध्ये आता जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। गेल्या 2 दिवसापासून या भागांमध्ये पाऊस पडत आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी जे आहे ते झाडं कोसळून पडणं किंवा रस्त्यांवरून ओढ्या नाळ्यामुळे पाणी वाहून जाणं असे प्रकार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घडत आहेत। मोठ्या प्रमाणात नुकसान देखील या ठिकाणी शेतीचं झालेलं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे। वळसंग ते पाचापूरला जाणारा जो पुलावरून पाणी देखील या ठिकाणी जोरदार झालेल्या पावसांमुळे गेलेलं आहे। तर जतपूर्व जो भाग आहे या ठिकाणी देखील संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। पूल या ठिकाणी कोसळलेला आहे। जो काही जत असेल, सांगली शहर असेल किंवा आटपाडी असेल या भागांमध्ये आता जोरदार पाऊस सुरू आहे। संततधार अजूनही त्या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे आता एकंदरीत कोल्हापूर, सांगली आणि सातारा शहरामध्ये आता तुरळक पाऊस सुरू आहे। त्यामुळे आता ऐन उन्हाळ्यामध्ये असा पाऊस पडल्यामुळे पावसाळ्याची अनुभूती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। बिलकुल किरण, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। सांगलीतली ही परिस्थिती पूर्व मोसमी पावसामुळे सांगलीमध्ये सध्या तुफान हा सगळा पाऊस बरसताना आपण पाहतो आहोत। पाऊस कोसळल्यानं हाल होत आहेत। भर उन्हाळ्यात पूल पाण्याखाली गेल्याची ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। सततच्या मुसळधार पावसामुळे आसाममध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे। अशातच पुराच्या पाण्यात सेल्फी घेताना एक मुलगा वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। मात्र सुदैवानं या मुलाचा जीव वाचवण्यामध्ये यश आल्याचंही समजलेलं आहे। चंद्रपूर मूल मार्गावरच्या अजयपूर इथं अपघात झाल्यानंतर आता या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे। अजयपूर गावाजवळ काल रात्री 2 ट्रकमध्ये भीषण अपघात झाला। पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात झाला। अपघातानंतर टँकर आणि ट्रकचे टायर फुटल्यानं आग लागली। ट्रकचे टायर फुटल्यानं ही आग आणखीन पसरली। मात्र या आगीमध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचं समजतंय। मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही। पोलीस या संदर्भातला अधिक तपास करतायत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। चांदोली सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अभयारण्याअंतर्गत पाणवठ्यावरील प्राणी गणनेमध्ये 308 प्राणी आढळल्याची नोंद झालेली आहे। यात बिबटे, गवा, रानडुक्कर, सांबर, साळींदर, हनुमान वानर, पिसोरी, भेकर, अस्वल, रानकुत्रे, ससा या प्राण्यांचा समावेश आहे। या प्राणी गणनेमध्ये 15 वेगवेगळ्या वन्य प्रजातीच्या प्राण्यांचं दर्शन निसर्गप्रेमींना झालं। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री प्राणी गणना करण्यात आली। सातारा शहरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या असून यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। तर महाबळेश्वरमधलं दृश्य काहीसं बदलताना पाहायला मिळालं। महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणावर धुकं पसरलंय। वेण्णा लेक परिसरातला हा सगळा नजारा आपण सध्या पाहतो आहोत। या बदलत्या वातावरणामुळे तापमानात कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।